श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे कालभैरव जयंती. तर उद्या आपल्याला पिवळ्या मोहरीचा असा हा एक महा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण कटकट हे जर होत असेल तर ते थांबेल आणि आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहेत किंवा आपल्याला शत्रुपीडा आहे, शत्रुबाधा आहे, नजर दोष आहे, वास्तुदोष आहे, यापैकी कोणतेही दोष असतील किंवा मग आपल्या घरामध्ये काही प्रयत्न आपण जो यश प्राप्ती करण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील तर आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. आता बघा, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, जे कालभैरव आहेत, तर कालभैरव म्हणजे कोणते देव? तर ते भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहेत. तर पहा, माता सती जी आहे तर तिचे ज्यावेळेस तिने यज्ञकुंड्यामध्ये स्वतःला जाळून घेतलं होतं आणि तेव्हा तिचे जे तुकडे आहेत तर ते 51 तुकडे जे शरीराचे भाग आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले आणि ते 51 शक्तिपीठे स्थापन करण्यात आली आणि ह्या 51 शक्तिपीठांचं रक्षण करण्याचं काम हे कालभैरवनाथ करत असतात. ते शिवशंकरांचाच एक अवतार आहे. हे जे 51 शक्तिपीठ आहेत तर ती जिथे जिथे पडली त्या ठिकाणी ती स्थापन झाली आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी एक रुद्राक्ष ठेवला आणि तो रुद्राक्ष म्हणजेच कालभैरवनाथ. आणि हे कालभैरवनाथ जे आहे तर त्या शक्तिपीठाचं रक्षण करत असतात. आता बघा, आपल्या आजूबाजूला जर कालभैरवनाथाचं मंदिर जर असेल ना, तिथे जाऊन आपल्याला कालभैरवनाथाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि जी इमर्ती आहे, इमर्ती सर्वांनाच माहीत आहे, एक गोड पदार्थ असतो, त्यांना आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. आणि एक नारळ आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि एक विड्याचं पान आपण तिथे ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण तिथे अशा प्रकारे पूजा करायची आहे. तर उद्या पहा, 5 डिसेंबर आहे आणि कालभैरव जयंती देखील आहे. आता बघा, तुमच्या अवतीभवती जर कालभैरवनाथाचं मंदिर नसेल तर मग तुम्ही शंकर भगवानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन आपण अशा प्रकारे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि आपल्याला शंकर भगवानांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आणि अर्पण करायचं आहे आणि एक बेलपत्र आपण वाहायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. आणि ही पूजा आहे ना, तर ती तुम्ही प्रदोष काळामध्ये करा. म्हणजेच काय, तर आपल्याला जी काही आपलं सूर्यास्त होण्या अगोदर अर्धा तास आणि सूर्यास्तानंतर अर्धा तास जो 1 तास असतो ना, तर ह्या 1 तासामध्ये ह्या 1 तास जो असं याला प्रदोष काळ म्हटलं जातं. मग ह्या काळामध्ये जर तुम्ही त्या पूजा केली तर त्याचं फळ हे आपल्याला शंकर भगवान हे एकदम लवकर देतात. अशा प्रकारे छोटीशी सेवा म्हणा, छोटीशी पूजा म्हणा, ही जर आपण मंदिरामध्ये जाऊन जर केली तर आपल्यावर बघा, म्हणजे हे कालभैरव जयंतीच्या दिवशी जर असं केलं तर आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं अकाली संकट येत नाही, म्हणजे अकाली मृत्यू येत नाही आणि आपल्यापर्यंत जी काही अडचणी आहेत, जी संकटं आहेत तर ती पोहोचत नाहीत. अशा प्रकारे नक्की करा, तुम्हाला याचा नक्कीच अनुभव मिळेल. तर आता बघा, आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पहा, तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जा आणि पिवळी मोहरी मागा. तुम्हाला नक्कीच ते एक पिवळी मोहरी देतील. 10 रुपयाची खूप जास्त मोहरी येते आणि ती तुम्ही प्रत्येक वेळेस अशा उपायासाठी वापर करू शकता. उपाय तुम्ही उद्या सकाळी करू शकता किंवा मग प्रदोष काळामध्ये सुद्धा करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु दुपारची जी 12 ते 12:30ची वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. बघा, ही पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे, उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला देवघरासमोर आसन टाकायचं आहे आणि देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. आणि त्यामध्ये बघा, जी आपण अगरबत्ती लावतो, धूप लावतो, त्याची ती रक्षा असते तर ती आपल्याला थोडीशी टाकायची आहे. आता हे सर्व हातात घेतल्यानंतर आपल्याला एक वेळेस वल्घा सुक्तमचं आणि एक वेळेस कालभैरव अष्टकम
पठण करायचं आहे. त्या 2 सेवा आपल्याला त्या पिवळ्या मोहरीवरती देवघरासमोर बसून करायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा, ही जी पिवळी मोहरी आहे तर आपल्याला पूर्ण घरामध्ये अशी शिंपडायची आहे. तर बघा, शिंपडायची म्हणजे घराचा प्रत्येक कोपरा असतो, तर त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ही जी काही आपण पिवळी मोहरीमध्ये हे केलेली आहे तर ती आपल्याला पूर्ण घरांच्या कोपऱ्यांमध्ये ठेवायची आहे. रात्रभर आपल्याला तशीच ठेवायची आहे. टॉयलेट बाथरूम सोडायचं आणि बाकी सर्व ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यांनी आपल्याला ही मोहरी ठेवून द्यायची आहे. तर ही रात्रभर आपल्याला तशीच ठेवायची आहे. ह्या 2 जे सेवा आहेत तर त्या आपल्याला त्या मोहरीवरती करायच्या आहे. ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये जर केली तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, नकारात्मक शक्ती आहे, ती तर नष्ट होऊन जातेच. तर पहा, आपण जेव्हा ही सेवा करतो ना त्यावेळेस पहा, आपल्या तोंडातून जे उच्चारतात, जे शब्द उच्चारले जातात, तर ज्या शब्दांमध्ये जे काही पॉवर आहे तर तो पॉवर आपल्या घरामध्ये मिक्स होतो आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा काही दोष असतील, नकारात्मक शक्ती असतील तर त्यांना तो त्रास होतो आणि त्या आपल्या घर सोडून बाहेर निघून जातात. त्यामुळे पहा, असे काही ज्या सेवा आहेत, जे काही मंत्र आहेत तर ते आपल्याला घरामध्ये उच्चारित राहायचं आहे. आपण ज्यावेळेस अशा काही सेवा सांगतो त्या जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाहीत, अडचणी राहत नाहीत, संकट राहत नाही. याचा अनुभव हा मी स्वतः घेतलेला आहे आणि तुम्हाला त्यामुळेच ह्या अनुभवातूनच तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. बघा, दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर ही पिवळी मोहरी रात्रभर तशी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती झाडून आपल्याला कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर पहा, कचऱ्यामध्ये का टाकायची? कारण पहा, आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती सर्व त्या मोहरीमध्ये सामावलेली असते आणि ही अशा प्रकारची मोहरी जी आहे तर ती आपण झाडून आपण कचऱ्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा मग तुम्ही घराच्या बाहेर असं काही वेगळी जागा असेल जिथे घराच्या बाहेरच फेकायची आहे, घराच्या आतमध्ये आपल्याला ती राहू द्यायची नाही. तर बघा, हा उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. संध्याकाळी आपण असा हा उपाय जर केला तर पहा, आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या बाहेर जातात. अलक्ष्मी जी आहे ती बाहेर जाते. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही, शत्रुपीडा नाही राहत. त्याचबरोबर नजर दोष असतील, वास्तुदोष असतील, हे सर्व दूर होतात. आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये भांडणं होत असतील तर ते भांडणंसुद्धा दूर होऊन जातात. म्हणजेच काय, आपले पतीसुद्धा आपल्याशी चांगल्या प्रकारे वागायला सुरुवात करतात. म्हणजेच काय, आपल्या घराची पूर्णपणे प्रगती होते. हा कालभैरवनाथ जे आहेत तर ते रुद्र अवतार आहेत आणि यामुळे आपल्याला ह्या दिवशी आपल्याकडून कुणाचीही निंदा होणार नाही किंवा मग आपल्याकडून कुणाला दुखवलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघा, अशी आपण जर काळजी घेतली आणि आपण कुणालाही दुखवलं नाही किंवा चांगल्या प्रकारे आपण अशा सेवा केल्या तर आपल्या घराची प्रगती होण्यापासून आणि आपल्या घरावरती कालभैरवनाथांचा आशीर्वाद राहील, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.